गुड मॉर्निंग मंडळी. स्कूलच्या 8 डेचा व्हिडिओ शेअर करते. खूप कंटाळला होता तो, त्याला स्कूलला जायचं नव्हतं, कंटाळला होता, त्याच्यामुळे असा लोळत पडला होता बेडवरून येऊन खाली इथे. आपल्याबरोबर पण असं होतं. आज एक मी खूप मस्त रेसिपी ट्राय केली होती, स्वीट पोटॅटो चीज चॉकलेट बाईट्स. रेसिपी नंतर शेअर करेन, खूप मस्त झालं होतं. त्यानंतर क्रॅकर्स दिले होते व्हेजिटेबल डुग्गूच्या टिफिनमध्ये, त्याचीच फरमाईश होती. त्याच्याबरोबर ह्या बाईट बरोबर चिक्कू त्यांनी खाल्ला होता, एक बनाना एक खाल्ला होता. अशा पद्धतीनं पोटभर ब्रेकफास्ट केला. सकाळी सकाळी ब्रेकफास्ट भरवणं ना, उठल्या उठल्या म्हणजे ब्रश झाल्यानंतर खूप मोठं टास्क आहे. म्हणजे डुग्गू सगळं खातो, तुम्ही दिल त्या गोष्टी तो खातो. फक्त त्याचा एक ड्रॉबॅक आहे की त्याला खायला बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे ना 1 तास तरी मी पकडून चालते की त्याचं ब्रेकफास्ट आणि त्या सगळ्या गोष्टी करायला, आणि खूप फोर्स करायला लागतो. खा पटकन खा पटकन खा पटकन. म्हणजे माझ्या उठल्यापासून सतत एकच तोंडात असतं, डुग्गू खा पटकन, डुग्गू खा पटकन. एक गोष्ट चांगली आहे पण दुसरी गोष्ट वाईट आहे. सो असं काही प्रत्येक मुलांमध्ये असतं. काही मुलं खात नाहीत, काही मुलं पटकन खात नाहीत. त्यातला एक प्रकारे डुग्गू लवकर खात नाही. डुग्गू कोण आहे इथे ना? आम्ही ट्विस्ट केलाय बरं का. ट्विस्ट म्हणजे आम्ही एक गेम खेळतो रोज. मम्मा म्हणजे डुग्गू आणि डुग्गू म्हणजे मम्मा, हो ना? मग मम्मा खा की डुग्गू गो, अशीच मजा मजा. आणि मी फटकवते पण आजकाल डुग्गूला, हो ना? ये डुग्गूनी ब्रेकफास्ट संपवलेला आहे. एकच बाईट राहिलाय ब्रेकफास्टचा. आणि 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 आता डुग्गू शंभो करणार, आवरणार, हो ना? मम्मा कोण आहे? डुग्गू आहे ना मम्मा? हो, डुग्गू मम्मा आहे. मग मम्मा खा की. तू डुग्गू आहे. हो, मी डुग्गू आहे आणि डुग्गू मम्मा आहे. मग खा ना मम्मा. खा ना डुग्गू. खा ना डुग्गू, खा ना डुग्गू. डुग्गूचं सगळं ब्रेकफास्ट संपलाय पण मम्मा अजून काही आवरत नाहीये. मम्मा आवर ना पटपट. डुग्गू खा ना पटपट. खाल्लंय डुग्गूनी. इथे बघा किती क्यूट क्यूट रोज कपडे पण घालतोय आणि रेडी झालो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रार्थना मॅन्डेटरी आहे जाताना रोज. देव बाप्पा मला चांगली बुद्धी दे. जोरात बोल. देव बाप्पा मला चांगली बुद्धी दे. चला, इथे मम्मा पण रेडी झालीये. खूप गडबड झाली आज. इथं स्कूलला ड्रॉप केलं. त्याला मी आजकाल थोडंसं लाऊड बोलायला, मोठ्याने बोलायला सवय लावते. त्यामुळे मी त्याला